इयत्ता तिसरी, विषय मराठी बालभारती, कविता क्रमांक 24, ट्रॅफिक दादा. या कवितेचा स्वाध्याय. प्रश्न 1. समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द शोधा व लिहा. उत्तर: गलका ऐका, दिवा लावा, दिवा ठेवा, पार्किंगला तुम्हाला, सोडता लावता, वाहतुकीचे ट्रॅफिक जामचे, नियंत्रण आमंत्रण. प्रश्न 2. खालील प्रसंगी काय करावे? ट्रॅफिक सिग्नलच्या अ. लाल दिवा लागला तर काय करावे? गाडी थांबवावी. आ. पिवळा दिवा लागला तर इकडे तिकडे नीट लक्ष ठेवावे. ई. हिरवा दिवा लागला की गाडी पुढे चालवावी. प्रश्न 3. खालील प्रसंगी तुम्ही काय कराल? अ. गर्दीमध्ये तुम्ही हरवलात. उत्तर: मी जवळच्या पोलिसाकडे किंवा मोठ्या माणसाकडे मदत मागेन. आ. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तुम्हाला जायचे आहे. मी झेब्रा क्रॉसिंग किंवा सिग्नल पाहून सुरक्षितपणे रस्ता ओलांडेन. ई. शाळेच्या रिक्षात मित्राचा डबा राहिला. उत्तर: मी रिक्षावाल्याला सांगून तो डबा परत आणण्याचा प्रयत्न करेन. प्रश्न 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. आपल्याकडे रस्त्याने चालताना कोणत्या बाजूने चालणे अपेक्षित आहे? उत्तर: आपल्याकडे रस्त्याच्या डाव्या बाजूने चालणे अपेक्षित आहे. आ. रस्त्याच्या कोणत्या बाजूला बसथांबे असतात? उत्तर: रस्त्याच्या कडेला बसथांबे असतात. एसटीचा दरवाजा उघडत नसेल तर संकटकाळी बाहेर पडण्याचा दरवाजा कुठे असतो? उत्तर: बसच्या मागील बाजूस आपत्कालीन दरवाजा असतो. ई. संकटकाळी धावती रेल्वे थांबवायची असल्यास प्रवासी काय करतील? उत्तर: प्रवासी साखळी किंवा चेन ओढून रेल्वे थांबवतात. प्रश्न 5. खालील चित्रे पहा. शिक्षकांच्या मदतीने खालील चित्रांचा अर्थ समजून घ्या व वहीत लिहा. तर मित्रांनो, पहिले चित्र आहे, रस्ता ओलांडताना सिग्नलचे नियम पाळावेत. झेब्रा क्रॉसिंग वरूनच रस्ता ओलांडावा. दुसरे चित्र, नो पार्किंग ठिकाणी वाहन उभे करू नये, नियम मोडल्यास दंड होतो. तिसरे चित्र, वाहनातून जास्त धूर निघत असेल तर ते दुरुस्त करावे, प्रदूषण टाळणे आवश्यक आहे.